नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली पुढील प्रोमोमध्ये सगळे सोमची वाट बघत असतात. ऐश्वर्या आणि मॉम ते आले. सोम आणि तारासोबत जगन्नाथाने देवाला बघून सगळेच हादरतात. राजकुमार स्माईल करून म्हणतो, मी काय बोललो होतो, हे जे काय सगळं केलं असेल ना ह्या माणसाने. तिलोत्तम म्हणते, काय रे जगन्नाथ, तुला किती वेळा सांगितलं आमच्या वाट्याला जाऊ नकोस, पण नाही, तू काय बाज येत नाही. तुझी मुलगी आणि तू सारखे कारस्थान करत असतात. कुठे गेली तुझी मुलगी? ह्या दोन जीवांना एकत्र आणण्यासाठी माझ्या मुलीने केवढा मोठा धोका पत्करला माहिती का? तिलोत्तम म्हणते, आता तर ती इथे असायला पाहिजे होती, हो की नाही? हे सगळं चालू असताना सारंग आउटहाऊसमध्ये जातो आणि त्याला बेडवर डिवोर्स पेपर दिसतात. तो आता हातात घेतो, त्यावर सावलीची सही असते. आता मात्र सारंगच्या पायाखालची जमीनच सरकते. तिलोत्तम म्हणते, काय रे सोम, ह्या घरचे संस्कार विसरला आणि या मुलीशी लग्न करून आला, आणि तुला कोणी साथ दिली त्या मुलीने? मग तू सांग, कुठे गेली? सोम म्हणतो, वहिनी आमच्यासाठी प्रार्थना करायला गेली असेल तिच्या तुळशीकडे. तिलोत्तम म्हणते, मग शोधून आणा तिला, मला माझ्या नजरेसमोर हवी आहे आता. तेवढंच सारंग म्हणतो, ते आता शक्य नाही. तिलोत्तम म्हणते, शक्य नाही म्हणजे? तो डिवोर्स पेपर देत म्हणतो, सावली घर सोडून गेली आहे. हे ऐकून ऐश्वर्या आणि अस्मीला खूप आनंद होतो. हे जगन्नाथ बघत असतो. तिलोत्तम डिवोर्स पेपर बघते आणि जाम हादरते. जगन्नाथ म्हणतो, तुझ्या मुलाच्या सुखासाठी माझ्या मुलीने स्वतःच्या सुखाची पर्वा केली नाही. अशी आहे माझी मुलगी सावली, मनाने एकदम निर्मळ आणि मोठ्या मानाची. तिलोत्तमा मेंदळे, आता तरी डोळे उघड. अस्मीकडे बघत म्हणतो, हा जो तू साप घरात पाळला ना, पहिले त्याचं तोंड ठेस. इकडे सावली रडतच बाहेर पडत असते. तुम्हाला काय वाटतं, खरंच सावलीने घर सोडायला हवं की नाही? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.